बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी काचा पाणी. प्रकरण 7. मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, इंडिया गेट नाईट ड्राईव्ह करत सकाळी सकाळी नायराच्या घरी नरेननं गाडी नेली. कारण रात्रीचं कुणाकडे जाणं त्याला पटलं नाही. पण पूर्ण रात्र नरेनसोबत फिरताना नाजुकानं जणू रात जागवली. पावलात पावलं विरघळत राहिली, पाऊल वाकडं न पडू देता. अय्या एंडी, तू कालच येणार होती ना? आणि सोबत? सकाळी सकाळी नाजुकाला एका तरुणासोबत पाहताच डोर उघडत नायरा विचारती झाली. नायरा, यांना पाहिलंय तू, पण ओळखलं नाही वाटतं. रिसॉर्ट निर्माण करण्याचं काम हेच मिस्टर पाटील करत आहेत. अरे माफ करा हं, दिल्लीहून परतल्यावर तलासरीतून वाडीवर आलो तेव्हा यांच्याशी भेटलो होतो आपण. आलं लक्षात? नरेन व नाजुका फ्रेश झाले. नायरा, तुझ्याकडे असलेला आपला फोटो अल्बम दाखव ग. जुन्या आठवणी वर्तमानात साकारत माणूस तरोताजं होतं ना. नाजुका काहीतरी कारण द्यायचं म्हणून बोलली. एंडी, खरंच मी पण कधी कधी बोरिंग वाटायला लागलं की हाच अल्बम पाहत राहते आणि मग एकदम मनास पालवी फुटल्यागत जीवनात धुमारे येतात. अल्बम देत नायरा म्हणाली व ती अम्मी जानकडे चहासाठी किचनमध्ये निघून गेली. नाजुका एकदम पटापट फोटो चालू लागली. 1, 2, 3 आणि तिला हवा असलेला फोटो हाती लागलाच. नायरा, ती, शैलेजा, शालमली, साऱ्या वाडीलगतच्या डोंगराजवळ झाडोऱ्यात उभ्या असलेला फोटो. त्याच फोटोत मागच्या झाडोऱ्यात NN लँड डेव्हलपर्स या नावाचा बोर्ड त्यांच्या पाठीशी दिसत होता. काही भाग झुडपात तर काही समोर, पण नाव वाचता येत होतं. हे नाव नाजुकानं आधी अल्बममधले फोटो चालताना नजरेसमोरून जात मनमस्तिष्कात बसलं असावं. आधी या बोर्डवर लक्ष जाऊनही त्यांना काहीच वाटलं नव्हतं, पण काल नरेनने विचारलं आणि तिला सारखं वाटत होतं की हे नाव आपण कुठंतरी ऐकलंय, पाहिलंय, पण कुठं ते आठवत नाही. मात्र सारखी तीच खटकी पडत रात्री वर्ली सिलिंगवर तिला आठवलंच की आपल्याकडे जसा अल्बम आहे तसेच फोटो असलेला अल्बम चौघीकडेही आहेत. काही थोडेफार अँगल व पोजेस चेंज असलेले. आणि मग ती वर्ली सिलिंगवरून सुसाट नायराकडे पळू पाहत होती. तलासरीतलं महादेव मंदिर आणि वर्ली सिलिंग एकाच रेखांशावर येत असावेत हे त्यावेळी तिला लक्षात आलं नसलं तरी कदाचित म्हणूनच तिला चफकन आठवलं. नरेन, बघ, या फोटोत दिसतोय तू सांगत होता त्या नावाचा बोर्ड. हा फोटो वाडी लागून असलेल्या डोंगराखालचा आहे, जिथं आपण आता रिसॉर्टचा बराचसा भाग येतोय. नाजुका बोलली आणि नरेनला धक्काच बसला. नाजुका, वाडीजवळचे फोटो आहेत तर मग आधी तू हा बोर्ड पाहिला नव्हता का? ती जमीन तर तुमचीच ना, मग ती फर्म ही तुमचीच असेल ना? नरेन मनात दातोट खात विचारू लागला. नरेन, फोटोत आलाय तो आणि मी आधी हे फोटो पाहिले होते म्हणून आठवलं, पण प्रत्यक्षात त्या जागेवर मी हा बोर्ड कधीच पाहिला नाही आणि तिकडे जास्त जाणंही होत नाही. घ्या चहा, टोस्ट, खारी, बिस्किटं जे लागेल ते घ्या. निवांत होऊ द्या. नायरा किचनमधून साहित्य आणत बोलली. नायरा, फोटो पाहून खरंच मन प्रसन्न होतं ग. आणि माणूस भूतकाळात हरवतो ना, नाजुका सहजतेनं म्हणाली. चहा नाश्ता होताच नाजुका निमित्त सांगत तिथून कलटी मारू लागली. एंडी, असं कसं ग तुझं? शालमलीसहित आम्ही सर्वांनी तुला गणपती पाहायला बोलावलं तर तू गणपती न पाहताच आल्या आल्या निघाली? नायरा नाराजीचा सूर आळवत म्हणाली. नायरा, या रावसाहेबांना ठाण्यात जायचं अर्जंट निघाल्यानं घोळ झालाय. मी यांना ठाण्यात सोडते आणि लगेच येते परत. मग फिरू आपण सर्वजणे, म्हणत नाजुका म्हणाली. नाजुका,
सरळ वाडीवरच जाऊयात आपण. नाजुका, सरळ वाडीवरच जाऊयात आपण. तू ठाण्याचं नाव सांगत परतायचं बोललीस तर त्या वाट पाहतील ना. अहो, त्यांना मी काहीतरी कारण देत ठाण्याहून परस्पर परतल्याचं सांगेन ना. ती काळजी का करता? खोटं बोललं तर अपघात घटना होतात म्हणाली होतीस ना तू, म्हणून काळजी. नरेन छद्मी हसत म्हणाला. पण नाजुकाचा चेहरा चिंताग्रस्त होता. नरेन, पण या बोर्डचा व चिंदूबाचा काय संबंध होता की त्यांना प्राण गमवावा लागला? नाजुका, ते मलाही माहीत नाही. पण पोलिसांनी ज्या अर्थी चिंदूबास आत घेतलं होतं त्यावरून काहीतरी मॅटर असेल गंभीर. लावतील पोलीस शोध, पण मला वाटतं तुमचीच फर्म असावी ही. मुळीच नाही नरेन. डॅडचे व्यवहार बरेच माहीत आहेत मला, पण ही असली फर्म नाहीच आमची. पण मग तुमच्या खाजगी मालकाच्या जमिनीत दुसरं कोण कशाला बोर्ड लावणार? तेही रास्तच. घरी गेल्यावरच समजेल. मला वाटतं तू एकदा तुझ्या वडिलांना याबाबत विचारून बघ. पण यात मला गोवू नकोस. मी फक्त त्या दिवशी येवतीकरांनी चिंदूबाच्या मृत्यूस बोर्डची चौकशी जबाबदार ठरली हे सांगत होते, म्हणून तुला काल विचारलं. नाहीतर जाधव सरांना उगाच माझ्या बाबतीत दुराग्रह व्हायचा. नरेन नाजुकाकडे आपली बाजू सावरली. तुम्ही का घाबरता आहात? पण हा बोर्ड आमच्या जागेत आलाच कसा हे कोड मला सुटत नाही. आणि फोटोवेळी होता तर कोणी काढला असावा? मग नंतर गायब कसा झाला? कदाचित जाधव सरांनीच गाडावयास लावला असावा व नंतर भंगारात दिला असावा व नेताना तो गाडीतून पडला असावा, जो चिंदूबानं मुजावरला विकला असावा. पण या बोर्डचं राज काय एवढं ते मला नाही कळत. नरेन थंडपणे विचारत नाजुकाकडे पाहू लागला. नरेन, मागच्या वर्षी नारळी पौर्णिमेला पालघरला असलेल्या बिनवडे नावाच्या इन्स्पेक्टरचा मांगरीच्या किनारी बुडून मृत्यू झाला. त्या संदर्भात मागे ठाकूर इन्स्पेक्टर तपासाला आले होते. त्यांनी फसलेला व्यवहार आणि असंच की हेच नाव उच्चारलं होतं असं वाटतं. पण त्यावेळी हे नाव मला दडपणाखाली कळलंच नव्हतं वाटतं. म्हणून तू काल विचारलं तर मी सरळ तुला पहिल्यांदाच ऐकते असं म्हटलं. पण आता मला एक एक धागा उलगडतोय. नाजुकाच्या तोंडी आपल्या आबांचा उल्लेख निघताच नरेनची स्टेअरिंगवरील हाताची पकड घट्ट बसली. डोळ्यांसमोर धुंद लाली चढली. नाजुका, बिनवडे, चिंदूबा अन त्याआधीही कितीतरी निरपराध बुडाले, कितीतरी निरपराध जाणार आहेत ग. यांचा सूत्रधार कोण? नरेन, मला तर मंदिरातील घटना रहस्य हेच वाटत आले. पण या बोर्डनं डोकं चक्रावलं माझं. चल आत्ताच तलासरीत जाऊ व डॅडला विचारते या बोर्डचं. मी कसा येऊ सोबत तलासरीला? मालकानं काय वाटेल? नारेश्वरा, एका खोलीत झोपलेलं त्यांनी पाहिलंय आपणास. तातूबा बोलले ना, तेव्हा त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही, तर आता सोबत पाहून काय बोलणार आहेत? नरेन, गेल्या 2 वर्षांपासून ते माझ्यासाठी वर संशोधन करत होते, पण मी साफ धुडकावलं होतं त्यांना. त्यावेळेसच त्यांनी इच्छा विचारल्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की माझी पसंती मीच तुम्हास कळवेन. म्हणून ते मलाच काय पण तुलाही काहीच बोलणार नाहीत. अगं पण तरी आता तलासरीला नकोच. ठीक आहे, मीच तुला वाडीत सोडत तलासरीला जाते. मग गाडी तलभाटीस येत वाडीत घुसली तर वाडीत डॉक्टर जाधवच आलेले. काय रावसाहेब, कुठून आलात? सर मॅडमनीच मुंबईस येण्याचा आग्रह केला, तर मग मलाही ठाण्यास काम होतं. शिवाय गणपती उत्सवाची साईटही बंद होती, मजुराअभावी, म्हणून. रावसाहेब, छान. आमच्या नाजुका मॅडमचा मूड सांभाळणं अवघड आहे बरं. जाधव हसत मुलीकडे पाहत बोलली आणि नरेनचं दडपण कमी झालं. डॅड, नायरा शालमनीनं बोलवलं होतं गणपतीसाठी, पण हे रावसाहेब ठाण्याहून लगेच परतले आणि मग निघावं लागलं लगेच परत. पण डॅड, नायराकडं फोटो अल्बम पाहताना मला एक फोटो दिसला.
तो पाहून मी शॉक्ड झालंय आणि आणलाय सोबत. का? काय आहे असं त्या फोटोत? नाजूकानं सोबत आणला फोटो पर्समधून काढत समोर ठेवला. जाधवाने फोटो पाहिला व त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. डॅड, वाडी लगतची ही जागा आपली ना? मग NN लँड डेव्हलपर्स आपणच का? की ही जमीन आपली नाही? नाजुका विचारू लागली. नरेन प्राण कानात गोळा करत ऐकत होता. मुठी वळत होत्या. नाजू बाळा, मलाही आश्चर्य वाटतंय. ही जमीन तर आपलीच, पण हा बोर्ड कोणी लावलाय आणि आता तर दिसत नाही. मला ही बाब यवतीकर व ठाकूरच्या कानावर आत्ताच घालावी लागेल. डॅड, पण दुसरं कोण कसं लावील बोर्ड? बाळा, हा आपला तातूबाई आता म्हातारा झालाय. यालाच वाडीतून आता आराम द्यावा लागेल. लक्षच ठेवत नाही तर. आपण तलासरीत असताना कोणीतरी हा बोर्ड लावला असावा व तोच बोर्ड त्या चिंध्यानं विकला असावा. मग आला गोत्यात पोलीस चौकशीनं आणि गेला. मग डॅडा, दुसरं कोण कशाला बोर्ड लावील? पण नाजू बाळा, काही लोकांना मोठं व्हायची वा दर्शवायची हौस असते, पण आपण आधी तातूबास विचारू आणि मग रीतसर पोलिसात ही माहिती देऊ, असं म्हणत जाधवाने जोरात तातूबास हाकारलं. मालक, बोलावलंत? तातूबा, दिवसा झोपा काढता का तुम्ही? हा फोटो बघा आणि सांगा कोण रिकाम टेकड्यांनी हा बोर्ड या जमिनीवर काढला आणि कुणाच्या परवानगीनं? प्रथमतः तर तातूबास आधी जाधव काय सांगतायत तेच कळे ना. त्यांनी फोटो पाहिला. जवळचे समोरचे डोंगर, त्यावरील झाडोरा व नाजुकाच्या मैत्रिणी दिसत होत्या व शेजारी तो बोर्ड. त्याच्या शरीरातून धारोष्ण रक्त वाहू लागलं. मालक, बोला. नुसतं मालक काय बोलताय? यातलं मला काहीच माहीत नाही. मी वाडी पाहतोय, येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना तोंड देतोय, दिवसभराच्या राबत्यानं थकून जातोय. त्यात कलागती कोणी केली हे नाही माहीत मला. कोणीतरी रात्री लावला असावा ह्या बोर्ड. तुम्हाला वाडीवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलंय ना? वाडीवर ठेवलंय मालक. वाडी बाहेरच्या त्या जमिनीवर कोण काय करतं हे मला कसं कळणार? रावसाहेब, गाडी काढा आणि चला सोबत आमच्या. आधी येवतीकरांना कळवावं लागेल याबाबत, नाहीतर आधीच त्यांची बारीक नजर आमच्यावर आहे, तर आणखीन नवीन लचाण नको. जाधव साहेब, मला का नेता उगाच? रावसाहेब, तुम्ही का घाबरता? फक्त सोबतीला या, एवढंच. नरेननं कार काढली. डॉक्टर जाधवांनी तातूबासी बसवलं. येवतीकर साहेब, नमस्कार. बोला डॉक्टर साहेब, काय काम काढलं? साहेब, आपण तलासरीला येत आमची चौकशी आरंभली. कोणताही क्लू लागला की कळवा बोलले होते, म्हणूनच आलो आहे. अच्छा, काय पुरावा आणला का मग? जाधवानी फोटो येवतीकरांकडे सोपवला. येवतीकर बारकाईनं फोटोकडे विस्फारल्या डोळ्यांनी पाहू लागले. साहेब, आमच्या नाजुकानं मैत्रिणींसोबत आमच्या जमिनीलगतच्या डोंगरावर आधी फोटो सेशन केलं असावं. ते फोटो मैत्रिणीकडे अल्बममध्ये असतील. काल मुंबईला गेली असताना अल्बम चालताना तिला दिसला आणि तिनं तो आणला. बरं, मग तुमच्या जमिनीवर हा बोर्ड आहे, तर ही फर्म तुमचीच असल्यावर तर बिनवडीशी कुट्टीचा व्यवहार तुम्हीच केला असावा व तो हडपण्यासाठी वा दडपण्यासाठी बिनवडेचा हा घातपात तुम्हीच केला असावा. डॉक्टर जाधव, येवतीकर एका दमात बोलले. येवतीकर, अगदी बरोबर. पण मग मी गुन्हेगार असताना स्वतःच्या गुन्हेगारीचा पुरावा मीच तुम्हा सोपवेन का? विचार करा साहेब. मग साहेब, ही जमीन माझी, पण ही जमीन या नावानं मी NA केली आहे का हे तुम्ही निबंधक कार्यालयात पाहू शकता. जर मी NA केलीच नाही तर ही फर्म माझी कशी? जाधव, मग तुमच्या जमिनीवर हा बोर्ड तर दिसतोय ना फोटोत?
बरोबर साहेब, पण आपण तलभाटीतही विचारू शकता की कोणी कधी हा बोर्ड त्या जागेवर पाहिलाय का? साहेब, हे खोडसाळ कृत्य कोणीतरी केलं असावं. कोणीतरी का करेल हे? कदाचित बिनवडेला कोणीतरी उल्लू बनवण्यासाठी माझी जमीन दाखवली असावी. पण मग तुम्ही तुमच्या खाजगी मालमत्तेवर बोर्ड का लावू दिला? साहेब, मी तलासरीत इथं फक्त तातुबा लक्ष ठेवतो. वाडीत कितीतरी व्यापारी नारळ, चिक्कू, फणस, आंबे, पोपळी घ्यायला येत असतात. मजूर येतात, नारळ वा इतर फळे काढणारे येत असतात. यांनीही बिनवडेला फसवण्यासाठी या सुनसान जागी लावला असावा बोर्ड, जो नंतर भंगारात दिला असावा. जाधव, मला तर ही शक्यता अगदी रेअर वाटते आणि तुमच्यावरच. साहेब, मग मी स्वतः का आलो असतो? येवतीकरांनी तातुबासी मग उलटसुलट अनेक प्रश्न केले. सोबत असलेल्या नरेन पाटलालाही जुजबी प्रश्न केलेत. पण तरी ठोस पुरावा असा मिळत नव्हताच की जाधवाचाच या फर्मशी संबंध प्रस्थापित करू शकेल. जाधव साहेब, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. आणखीही काही कळलं तर मला लगेच कळवा. त्यानं तुम्ही स्वतःचं निर्दोषीपण सिद्ध करणार. येवतीकरांनी त्यांना जाऊ दिलं व आपल्या सहकार्या जाधवांवर व तातुबावर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायला लावलं. येवतीकर ठाकूर साहेबांनाही भेटले. नरेन, ठाकूर, येवतीकर पुन्हा भांबावले. कोणताही धागा येऊन वाडीपाशीच थांबत होता. नरेनला आता जाधव नाजुकापासून आपली ओळख लपवून ठेवणं जड जाणार होतं. नरेननं नेमकं आता त्याच जागेवर रिसॉर्टची बरीचशी कामं सुरू केली. जाधव रिसॉर्टच्या कामास टप्प्यानुसार लागणारी रक्कम देण्यासाठी तलासरीला आले. वापीहून विशालही आला. डॉक्टर जाधव व विशाल सोबतच साईट पाहत फिरत होते. विशालराव साहेब, आपणास नरेन रावसाहेबांच्या घरी जावं लागेल. जाऊ ना डॉक्टर साहेब, पण काय प्रयोजन? विशालराव साहेब, पाटीलराव साहेब यांच्या आईवडिलांची भेट घ्यायची आहे मला, नाजुकाच्या लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी. डॉक्टर साहेब, आनंदाची गोष्ट आहे ही तर, पण आधी मी नरेनशी बोलतो, मग सांगेन मी आपणास. काही हरकत नाही. विशालनं ही बाब नरेनला सांगितली आणि नरेनच्या काळजात धस्स झालं. विशाल, तू पत्ता नाही दिलास ना? नाही अजून. थँक गॉड. अरे, त्यांना मी अजून लग्नास तयार नसल्याचं कळावं. शहापूरचा पत्ता नको देऊस. ठाण्याला राहतो एवढंच मोघम सांग. नरेन, अरे पण त्या नाजुका वहिनी रागावणार नाहीत का तू लग्नास तयार नाही म्हटल्यावर? विशाल स्मित हास्य करत फिरकी घेत म्हणाला. तिला समजवेन मी, ती काळजी तू सोड. नरेन, पण नाजुकाबाबत तू विचार कर. नकार देण्याची गफलत करू नकोस. विशाल, पाहू पुढे. आता आधी रिसॉर्ट तर पूर्ण होऊ दे. घरीही जमिनीचे वाद सुरू आहेत. विशाललाही नरेननं सांगणं टाळलं. विशाल निघून गेला. भाद्रपद पुनव होती म्हणून जाधव माडीवरच थांबलेले. नरेननं वाडी, मंदिर, घटना या अँगलनं एकदा बारकाईनं पाहण्याचं ठरवलं. बोर्डचा दुवा पुन्हा हरवला म्हणून यात घडणाऱ्या घटना तरी बारकाईनं पाहण्याचं त्यानं ठरवलं. 4च्या सुमारास माडीसमोर जाधव बसलेले. नरेन, नाजुकाही बसलेली. रावसाहेब, नवीन मंदिराबाबत अजून काहीच ठरवलं नाही का? साहेब, पण नरेनला जाधवानी मध्येच थांबवलं. रावसाहेब, साहेबजी आवाज म्हणत चला मला. साहेब बोलले आणि नरेन चक्रावलाच. पण नाजुकाचं बाल्यपण या एका वाक्यानं खुललं. चेहऱ्यावर चांदणं फुललं. हृदयात मोर थुई थुई नाचू लागले. तिनं आपल्या हातातील बिलोवर उगाच चाळत किनकिन उठवली. ही भावनाच अशी आहे की जगात तिचं मोल नाही. गरीब असो की श्रीमंत, तिचं माप ही सारखंच. त्याची अनुभूती जो घेतो तोच जाणतो. साहेब, मंदिराची जागा आपण ठरवली आहेच, पण विविध मैदानं, मॉल, ग्रंथालय, मल्टिप्लेक्स, वॉटर पार्क ही कामं आधी होऊ देत. मग नंतर शेवटी मंदिराचं काम सुरू करूयात.
का? अहो डॅड, तुम्हास आबा म्हणायला सांगतायत ना? नाजुकाच मध्ये बोलली. तिला नरेननं पुन्हा पुन्हा डॅडला आबा बोलावं व आपल्या सर्वांगावर मोरपीस फिरावं म्हणून ती बोलली. नरेनचा नाईलाज झाला. आबा, हे ठीक आहे, पण मी एक गोष्ट आधीच क्लिअर करू इच्छितो की मला आधी घरच्यांशी या विषयावर बोलावं लागेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी होकार दिला तरच पुढचा निर्णय होईल, व तरी रिसॉर्ट पूर्ण झाल्यावरच या बाबी होतील. नरेन बोलला आणि नाजुका संतापात नरेनला खाऊ की गिळू करू लागली. रावसाहेब, माझी काही हरकत नाही. जाधवाने हसतच खुशीनं होकार दिला. आबा, मंदिराचं काम शेवटी करण्याचं कारण की ही सर्व कामं झाल्यावर भरतीचं पाणी किती भागावर इफेक्ट करतं ते पाहूयात. तदनंतर इथे घडणाऱ्या घटना व त्यांचा आपणास पर्यटक वाढवण्यासाठी करता येईल का, हे सर्व पाहूनच मंदिर नवीन बांधावं की नाही ते ठरवूयात. रावसाहेब, मंदिरातील घटना व पर्यटन यांचा काय संबंध? मला समजलं नाही. डॅड, त्यांना असं म्हणायचं आहे की भरतीचं पाणी वर चढतं, मंदिर पाण्याखाली जातं, आडातून पाणी फेसाळत बाहेर येतं, आडाची पाण्याची चव बदलते. या बाबीचा आपण वापर करायचा. जसं की संगीत कारंजे पाहण्यासाठी लोक पैठण वा इतर ठिकाणी जातात ना, तसले कारंजे वगैरे भरतीच्या वेळी निर्माण करता येतील याचा विचार ते करत आहेत. नाजुकानं स्पष्टीकरण दिलं. रावसाहेब, ते ठीक आहे, आयडिया छान आहे, पण घडणाऱ्या घटनांच्या भीतीनं पर्यटन बंद होतील असं काही घडलं तर? त्यापेक्षा हे अपशकुनी मंदिरच मला पाडायचं आहे. तसं मी होऊ देणार नाही, पण त्यासाठी आधी मला मंदिर माडी आड या ठिकाणी काय काय बदल होतात, कसे बदल होतात व का होतात हे सारं तुम्ही सविस्तर सांगायला हवेत व मला पाहायला मिळावेत. रावसाहेब, बाहेर जे जे घडतं त्याचा अभ्यास करा व ते रिसॉर्टसाठी वापरा. बाकी माडीच्या आत शिरू नका. आतली रहस्य बाहेर पडली की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, म्हणून विनंती करतो. आबा, तरी मी आज माझ्या डोळ्यांनी पाहू म्हणतो. रावसाहेब, मी एक बोटवाला देतो व तातुबास पाठवतो तुमच्यासोबत. आत्ताच तुम्ही सागरात निघा. जेवढं आत जाता येईल तेवढं. भरती यायला लागली की आपोआप परताल. परतताना दूरवरून दिसणारी वाढी, वाढणारी भरती व आणखी काही हालचाली घडतात का त्या आधी पहा, आणि पुढच्या पुणवेला आणखीन इतर बाबी कळतीलच. जाधव बोलले व नरेन नाजुका दोघांना वेगवेगळ्या व्यक्तींसापेक्ष संदर्भानं ते पटलंही. जाधवानी तात्पुरता सुटकेचा श्वास टाकला. हरबा कोष्ट्यानं बोट आणली. ताथुबा काही खाण्याचे पदार्थ घेत बोटीत चढला. बोट निघाली. नरेननं विविध नकाशे ग्लोब काढत तलभाटीचं स्थान अक्षांश रेखांश पाहिलं. नकाशा पाहता पाहता तो किनारपट्टी व ठिकाणं पाहू लागला. वरली सी लिंक व तलभाटी एकाच रेखांशावर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. वर उत्तरेकडे सरकल्यावर खंबातच्या आखातातील काही भाग ही त्याच रेखांशावर. नाजुका, तलभाटी व खंबाताच्या आखातातील काही ठिकाणं एकाच रेखांशावर येत आहेत बघ. असं का? घरच्यांना विचारून सांगतोय का? मी पण घरी विचारेन आणि मग ठरवीन ही ठिकाणं एकाच रेखांशावर येत आहेत की नाही. नाजुका तीच खानदानी जरब व अहम राखत बोलली. आणि आपण लग्नाबाबत हिच्या वडिलांशी मगाशी जे बोललो त्याचाच राग अजूनही धरून बसली आहे हे नरेन समजला. त्यानं बोटीत जवळ सरकत तिचा हात हातात घेत नजरेत नजर रोखली. हट, स्पर्श करण्यासाठी आधी घरच्यांची परवानगी घेऊन ये, नाजुका लटक्या रागानं म्हणाली. ताथुबा एका टोकाकडून हे सारं पाहत होता. नाजुका मॅडम, एवढा राग धरून बसाल तर हा सागर, हे लाटांचं बन, गाजेची शीळ, त्यावर पसरणारा चांदणचुरा कसा पाहाल? शिवाय दूर दूर वाटणारी शुक्रचांदणी ही चंद्रास कशी दिसेल? आणि बोटीवर तर तुम्ही सोबत त्याच व्यक्तिसापेक्षतेनं आलात ना. नरेन छद्मी हसत म्हणाला. नाजुका पाघळली. नरेनच्या हाताचा मऊ स्पर्श तिच्या चित्त पावली फुलवत होता.
आणि रावसाहेब, आपण बोटीवर कोणत्या व्यक्तिसापेक्षतेनं आलात? ती आता खट्याळ पाहत विचारू लागली. सागरावर केव्हाच मावळलं होतं. समुद्र पक्षाचे थवे किनाऱ्याकडे परतू लागले आणि सागरात जणू लाटांची हालचाल वाढायला लागली. हरबा, परत आता, नरेन म्हणाला. रावसाहेब, अजून नका, तातोबा गंभीर स्वरात म्हणाला. तातोबा, खूप खोलात आलोय आपण, किनारा दूर सुटलाय. रावसाहेब, अजून खोलात कुठं आलोय आपण? नरेननं तातोबाचा बदललेला स्वर ओळखला. तातोबा, वाडीवर किती वर्ष झालीत आपणास? आपला कबिला, गाव? पोरा, निम्मी हयात मी या वाडीत घालवली असं समज. वाडीत एवढा गुरफटलो की कबिला वाढवलाच नाही. ना कबिला, ना गाव, ना आपली माणसं. वाडी हेच कुटुंब आणि वाडीतच अखेरचा प्रवास. तातोबा, वाडी, मंदिर साऱ्याबाबत आपण जाणून आहात, पण हा सागर जसं सर्व आपल्या उदरात सामावून बसलाय ना, तसंच आपण सारी रहस्य माहीत असून दडवून बसलात. उघडा ना ती गहनता. माडीत नक्कीच काहीतरी आहे. त्याशिवाय का जाधव डॉक्टरांनी आज मला टाळत सागरात पिटाळलं? पोरांनो, आगीटाच्या अग्निकुंडाच्या गर्भात काय आहे हे शोधण्यासाठी आत जाणं म्हणजे होरपळणंच ना. शहाणे असाल तर हा नाद सोडा. रावसाहेब, नियती सोन्यासारखी मुलगी तुमच्या पदरात घालतेय. ताईसाहेबांना स्वीकारा आणि इथून बाहेर पडा. सुखानं नांदा. या फंद्यात पडाल तर होरपळाल. मग आपण का गुरफटलात? रावसाहेब, खूप खूप मोठा काळाकुट्ट इतिहास आहे वाडी माडी मंदिराचा. सांगेन मी. कारण आमच्या ताईसाहेबांचे तुम्ही मालक होणार तर तुमच्यापासून काही दडवण्यात अर्थच नाही. पण आता हरबासोबत आपण भरती पाहूयात. भरतीतलं मंदिर पाहूयात. तातोबा हरबा बोटीवर आहे म्हणून कचरतोय हे त्यानं ओळखलं. नारेश्वरा, चांद उगवला बघ आणि भरतीही सुरू झाली. नाजुका हरबा बोट परत फिरवतोय हे पाहून म्हणाली. हरबा, घाई नको रे, लक्षात ठेव, रावसाहेबांना निवांत पाहू दे. जी मालकांनो, ध्यानात आहे, हरबा बोलला व नरेनला आश्चर्य वाटलं की तलवाटीतील सारीच माणसं एक अनामिक गूढता पांघरत का वागतात. एकमेकाच्या हृदयातील गूढता नवख्यास कळू न देता चिंदुबा गूढता दडवतच सागरात गडप्प झाला. नायजाबाई असह्य होऊ पाहणारी गूढता वागवत मिरगीनं घुमत राहते. जाधवही तसेच. तातोबा तर कळसच. आणि आता हा हरबा. यातील कोणीतरी आणखी ही गूढता घेऊनच गडप होईल, पण गूढता उघड करणार नाही. चंद्रप्रकाश मंदिरात घुसला. सागराचं पाणी नदी मुखातून खाडीत घुसत पाणभिंती उठताना खोल सागरातूनही दिसत होत्या. नारेश्वरा, बघ, पाणभिंती परतताना लोंबते धबधबे कसे सुंदर तयार होत आहेत. आणि त्यात चंद्रप्रकाश मिसळत पाणी प्रकाशाचा खेळ जणू काचा पाणी गतच दिसतोय बघ. नाजुका नरेनला मागून खेटून उभं राहत म्हणाली. नरेन समोरचं दृश्य बघून एकदम स्थिमित झाला. नाजुका, रिसॉर्ट तयार झाल्यावर दर पुनवेला सागरात बोट हाऊस सोडायच्या व हा नजारा पर्यटकांना दाखवायचा. हवं तितकी किंमत मोजत पर्यटक गर्दी करतील ना? नरेन उत्साहानं म्हणाला. नरेन, मनात कोलाहल उठतोय. आतून काहीतरी दाटून आल्यागत, तर क्षणात सारं तुटत दूर दूर होतंय असं. तुलाही वाटतंय का? नाजुका, हरबा ताथुबाजवळ आहे, पण वाडीजवळ जातानाही काहीतरी सर्वस्व तुटत चाललंय ही काळीच कुरतडणारी जाणीव आतून धडशा मारत बाहेर येतंय. हे खरं. नारेश्वरा, शुक्र चांदणीची उपमा देत दूर नको लोटूस. चंद्रकोर मी, चंद्रात विरघळलेली, पावले विरघळावीत तशी. आणखी? नरेनला सागराच्या खारटवासात ही जवळच्या चंद्रकोरीच्या कोऱ्या कोऱ्या रूपाचा गंधेल बेधुंद करू पाहत होता.
ती वैतरणा बघ बुद्धू. एरवी ती धावतच सागरात लीन होण्यासाठी किलकारच सह्याद्रीचा कडा उतरते, पण भरतीला हा वेडा सागर तिला जागच्या जागी थांबवत तिलाच भेटायला मुखातून खाडीत शिरतो बघ. कितीही लीन तावत तीव्रता. नाजुका भरतीनं मंदिरास कवटाळलं बघ. वाडीच भरतीत लीन होऊ पाहतेय. हरवा मात्र बोट सरळ पूर्वेस न नेता उत्तर दक्षिण फिरवत वेळ घालवत होता, दोघांनाही न कळू देता. व्यक्ती सापेक्षताच अशी असते की आहे त्या स्थितीत जो तो आपली गणित भूगोल रेखत भावना लेपत पांघरत आपली हौस पुरवून घेतो. तातुबा त्याचं मालकाप्रती असलेलं कर्तव्य करण्यात लीन. नरेनची नजर माडी मंदिरावर स्थिरावली. त्याला मंदिर माडी वर खाली झाल्यागत तर कधी झुलल्यागत भासत होती. आपणास चंद्रकुरीचा कमानी आकार गंधेल यानं मती भ्रमित झाल्यागत भासत होतं, तर कोर पार चंद्रात विरघळली होती. नरेन त्याही स्थितीत माडीवर लक्ष ठेवून पाहत होता. एखाद्या पाण्यात उभ्या लहान मुलानं हळूहळू पाण्यात डुंबत जावं व बुडता बुडता ताट उभं राहावं असंच. नारेश्वरा, भानावर ये. क्षितिजा पल्याडल्या शुक्रचांदणीस काय शोधतोय रे? नाजुका, माडी मंदिर बघ. हलताना पाण्यात बुडताहेत असं वाटतंय ग. मूर्ख चंद्रा, सागरासारखा अधीर होत वैतरणेकडे धावायचं सोडून फुका त्या काळ्या कभिन्न फाशानाच्या भिंती, शेवाळलेल्या करदमलेल्या माडीची कौलं काय मोजतो रे? ताडामाडात झिरपणारं चांदणं बघ. रंध्रारंध्रातून वाहणारे भावनांचे भरतं बघ. पुन्हा पहाऱ्यातून बाहेर पडा नारेश्वरा. हरबा, वाडीपासून अंतर राख. अजून तातुबा हरबाच्या कानात मुद्दाम जोरात कुजबुजला असावा. नाजुका नरेन सावध झालेत. हरबा अक्षांश रेखांशाचं गणित जरी कळत नसावं, पण अनुभवाचे आडाखे असतात या अडाणी खलाशांना. तोही सावध होत बोटीला किनाऱ्यापासून दूर ठेवू लागला. आडाच्या पाण्याचा फवारावर झेपावला. तातुबास वेळ टळल्याची खात्री झाली आणि त्याने हरबास बोट आता वाडीकडे नेण्याची खूण केली. तोवर तर वाडीत शांतता पसरली. मंदिराच्या थडीला बोट लागली. नरेन नाजुका खाली उतरले. त्याने सागराकडे पाहिलं. भरतीनं खवळलेला सागर आता उसासत माघार घेत होता. चांदणं पिऊन तृप्त झाल्यागत लाटावर चांदन चुरा पसरत चकाकत होता. बिलोवर फुटत जणू काचा पाण्याचाच खेळ मांडत चंद्र अस्ताला जाईस्तोवर खेळत राहणार होता. हरबा गावाकडे निघून गेला. तातुबा, बोट चालवता येते का? नरेननं विचारलं. मंदिराच्या कट्ट्यावर बसला तातुबा हसला. रावसाहेब, किनाऱ्यावर हयात चालली आहे निम्मी, तर येणारच ना. मग तर आता हरबा गेलाय. चला जाऊ पुन्हा सागरात. आणि उलगडा ही सागराची अथांगतेत गुडता. आजच वाडी माडीचा इतिहास. रावसाहेब, ओहोटीत हा गुडतेचा सागर तुम्हास खूप खूप खोल नेईल. कदाचित आपण परतूही शकणार नाहीत. तातुबा, तरी आज या खोलतेत उतरूयाच. नरेन हट्टास पेटला. ताईसाहेब, समजावा या नादान रावसाहेबांना. तातुबा, मलाही मंदिरातील घटनाभेद जाणूनच घ्यायचा आहे. मी पण येते सोबत. पोरांनो, जीवाशी खेळताय तुम्ही. चला बसा बोटीत. नाजुका नरेनच्या साथीत की नरेन नाजुकाच्या साथीत मंदिर माडीचा रहस्यभेद करण्यासाठी निघालीत सागरात. हे अनादि अनंता, तूच विध्वंसक, तूच सृष्टीपालक, तूच निर्माता. त्रिदेवच तू. उघड उघड तिसरा डोळा. अन माडीचा इतिहास माडी मालकाचाच शालक तातुबा, नायजाबाईचा काका तातुबा, जो प्रत्येक घटनेचा मूक साक्षीदार, त्याच्या रूपात उकला उकली. कादंबरी क्रमशः ऐका. कळसावर बसणारी माकडं, रेखांश, भरती, सागरी गुहा, सागरी स्तंभ, रत्ने, मोती, खंबाचे आखात, काचा पाणी, सार सार उलगडताना नवीनच कथा पुढच्या भागात काचेतून
की पाण्यातून प्रकाश परावर्तित व्हावा, तशी या मूळ कथेतून उलगडायला सुरुवात पुढच्या भागांतून. नक्की ऐका पुढच्या भागापासून. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.